नमस्कार. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे. काल दुपारनंतर तुरीच्या दरात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळालेले आहेत. मग कोणत्या बाजार समितीमध्ये दर वाढलेत पहा शेवटपर्यंत व्हिडिओ. पण आपण मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे कर्जत मिरजगाव. पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 1 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,500 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,700 रुपयाचा, तर सर्वसाधारण दर हा 7,600 रुपयाचा मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती गेवराई. पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 38 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 7,430 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 8,000 रुपये, तर सर्वसाधारण दरसुद्धा 8,000 रुपये मिळालेले आहे. नंतरची बाजार समिती करमाळा. पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 1 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,000. सर्वसाधारण दर आणि जास्त दर सुद्धा 5,000 रुपये मिळालेले आहे. नंतरची बाजार समिती आहे माजलगाव. माजलगाव या ठिकाणी पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 45 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,011 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 8,053 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 8,032 रुपयाचा मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती जालना. 162 क्विंटलची आवक आलेली आहे जालना या ठिकाणी. तुरीला कमीत कमी दर मिळाला 5,800 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 8,000 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 8,000 रुपयाचा मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती आहे दर्यापूर. तुरीला आवक आलेली आहे 1,500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6,500 रुपये. सर्वात जास्त दर मिळाला 7,900 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 7,700 रुपयाचा मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती काटोल. काटोल या ठिकाणी लोकल तुरीला आवक आलेली आहे 55 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,000. सर्वात जास्त दर मिळाला 7,775 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 7,450 रुपयाचा मिळालेला आहे. नंतरची बाजार समिती अहमदपूर. लोकल तुरीला आवक आलेली आहे 56 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,100. सर्वात जास्त दर मिळाला 7,800 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 6,990 रुपये मिळालेला आहे.